सामने खेळले जाणार आहेत. 16 संघ यात सहभागी होणार आहेत. आजचे 8 संघ आणि त्याच्यापैकी 2 संघ सेमीफायनलच्या सामन्यात प्रवेश केलेला आहे. ओवळा मास्टर्स आणि वाघबीळ मास्टर्स. 4 षटकांचा सामना आहे. सामन्याला सुरुवात होते. थांब तू कमेंट्री करू दे. पहिले षटक घेऊन येत आहेत ओवळा संघामार्फत रमा ठाकूर. सामन्याला सुरुवात करतोय. पहिले षटक भरत आणि गणेश मानेरा. पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव जातोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. ओवळा संघामार्फत निर्धाव चेंडू टाकण्यात आलेला आहे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा मिडवीच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात चेंडू पॅड आदळतोय. निर्धाव जातो चेंडू. 2 चेंडू निर्धाव, एकही धाव नाही. पहिलं षटक मैदानात चालू आहे. रमा ठाकूर अतिशय चांगली गोलंदाजी करतात. तिसरा चेंडू भरत यांच्यासाठी. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात स्क्वेअरला चेंडू येतोय. बलवाय तिकडे 2 धावा पळून पूर्ण करतात आणि मला वाटतं बाद. भरत धावचीत बाद होतात. पहिला हादरा बसतोय वाघबीळ संघाला. 3 चेंडू 1 धाव 1 गडी बाद. डीजे भरत्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत डॉक्टर ज्ञानदेव टाकी. अतिशय उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू वाघबीळ संघातील. गोलंदाजी व फलंदाजी दोन्ही चौथा चेंडू घेऊन येतील ज्ञानदेव टाकी संचालक. एकच धाव 1 गडी बाद. 3 चेंडू मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅट आणि पॅडवर आलतोय आणि ज्ञानदेव टाकी दुसरा मोठा आदरा वाघबीळ संघाला बसतोय. धावचीत स्वरूपात बाद होत आहेत ज्ञानदेव टाकी 0 धावसंख्येवर. 4 चेंडू 2 गडी बाद 1 धाव वाघबीळ संघ. नरेश चांगली गोलंदाजी करताना दिसतात तिथे रमा दादा. मात्र एरवी दुसरे गोलंदाज यूज करत होते ते संघ ओळा. मात्र गोलंदाजी चांगली तितकी चांगलीच फलंदाजी करावी लागेल समोरच्या संघाला. मात्र 2 फलंदाज इथे बाद झालेले आहेत आणि खेळण्यासाठी नंदू येतोय. गेल्या मॅचमध्ये भरपूर धावा कुठल्या होत्या समोरच्या संघाच्या समोर नंदू तोच नंदू येतोय. सगळ्यांचा बंधू नंदू. तर मंगेश नंदू बद्दल तुला काय वाटतं? या नंदूनं वन मॅन आर्मी 1 मॅन शो केला होता मागच्या ज्या सामन्यामध्ये. तोच नंदू आता येतोय. त्याच प्रकारची फलंदाजी तो करेल किंवा काय वाटते तुला मंगेश? नरेश माझं म्हणणं आहे की त्याला ती फलंदाजी पुन्हा एकदा करावी लागेल स्वतःच्या संघासाठी. कारण हा सेमीफायनलचा सामना आहे. जर त्यांना उद्या फायनल मध्ये खेळायचं असेल तर अतिशय घातक अशी फलंदाजी करावी लागेल. आणि नंदू हा ऑलराऊंडर म्हणून गणला जातो.
गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अतिशय चांगल्या प्रकारे तो करतो रमा ठाकूर तो गणेश मानेरा. शॉर्ट आर्म पूल केला जातोय मिडविकेटच्या दिशेने चेंडू येतोय आणि 2 धाव पळवून पूर्ण केल्या जात आहेत. नंदू यांची रनिंग बिटवीन द विकेट अशी अतिशय चांगली असते. मात्र गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय आणि नंदूला देखील माहिती आहे की चांगली गोलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी आपल्याला करावी लागेल रमा ठाकूर यांच्या विरुद्ध. मात्र गणेश मानेरा देखील अतिशय चांगला फलंदाज आहे. यावेळेला देखील अतिशय चांगला चेंडू यॉर्कर मध्ये चेंडू गणेश मानेराच्यासाठी टाकला गेला होता. म्हणजे तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळताय. मात्र धाव काही दिली गेली नाही. या षटकामध्ये किती धावा येत आहेत मित्रा? तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फक्त 3 आहे. मंगेश, काय सांगायचं तुला या गोलंदाजीबद्दल? अतिशय चांगली गोलंदाजी हाताळली आहे. 2 गडी बाद झालेले आहेत, एक धावचीच्या रूपाने, दोन्ही धावचीच्या रूपाने आणि सरासरी 3च धावांची आहे प्रति षटकामागे. पहिलं षटक झालेलं आहे, आता 3 षटकं बाकी आहेत. दुसरं षटक नक्कीच चंद्रशेखर ओवळेकर हाताळणार आहेत आणि जेवढं दबाव टाकण्याचा प्रयत्न ओवळा संघ वाघवीर संघावर करतोय तेवढंच त्या संघाला चांगलं फळ मिळेल आणि कमी धावसंख्येमध्ये ते अडकवण्याचा प्रयत्न करतील. कारण आता संध्याकाळच्या सुमारास सेकंड बॅटिंग जेव्हा होईल, दुसरी इनिंग जेव्हा बॅटिंग चालू होईल ओवळा संघाची, तेव्हा षटकार जाणं अतिशय कसरतीचं होईल आणि रमादा नक्कीच मला बोलतात की मी मारेन. मात्र मंगेश मागच्या सामन्यामध्ये या चंद्रशेखर ओवळेकरनं संघाला विजयी केलं होतं आपल्या गोलंदाजीवर. कारण यांच्या गोलंदाजीवर जर धावसंख्या जास्त केली असते समोर संघानं तर मात्र संघ हरला असता. एनवे संघ पुन्हा एकदा गोलंदाज येतो चंद्रशेखर ओवळेकर, ज्याने मागच्या सामन्यात अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. तोच येतोय. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं यावेळेला मात्र पॉईंट रिझर्व्हमध्ये खेळून 1 धाव घेतली गेलेली आहे आणि या 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढवून झाली ती म्हणजे 4 धावसंख्येवर संघ पोहोचतोय. आणि ओवळेकर यांना देखील माहित आहे की कमीत कमी धावसंख्येमध्ये समोरच्या संघाला रोखावं लागेल. तीच इथे रणनीती करतायत ते म्हणजे ओवळेकर आणि त्यांचा संघ. ओवळेकर विचारात कुठल्या प्रकारची गोलंदाजी करायला पाहिजे. गणेश मानेरा यावेळेला मात्र ऑन साईडला विकेट केला गेलेला आहे. 1 धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा कॉल केला जातो, दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली गेलेली आहे आणि फेकी देखील आलेली होती. मात्र तत्पूर्वी 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात आणि 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या वाढवून दिली ती म्हणजे 6. ओवळेकर आपल्या षटकातील पुढचा चेंडू गणेश मानेराच्यासाठी. यावेळेला मात्र अतिशय चांगला चेंडू होता, मात्र स्ट्रेट ड्राईव्हला गावला जातोय. 1 धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा कॉल आहे मात्र नंदू याच्या मार्फत रोखलं जात आहे आणि या 1 धावसंख्येनं संघाची धावसंख्या वाढवून झाली ती म्हणजे 7 धावा आणि गडी बाद झालेत ते म्हणजे 2. जे प्रेक्षक उशिरा आलेत त्यांच्या माहितीसाठी सेमीफायनलचा सामना मैदानात चालू आहे. ओला वर्सेस वाघवील या 2 संघादरम्यान सेमीफायनल सामन्याला सुरुवात झालेली आहे. दुसरं षटक मैदानात चाललंय चंद्रशेखर ओवळेकर यांच्या मार्फत. नॉन स्ट्राईकला आहेत ते म्हणजे गणेश मानेरा आणि स्ट्राईकला आहेत ते म्हणजे नंदू आहेत, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये सगळ्याला बंधू बनवून टाकला होता. आता मात्र पुढे येऊन ऑन साईडला विकेट केला जातोय. झेल आहे आणि बाद. एक मोठा फलंदाज बाद होतोय नंदू याच्या रूपानं. तत्पूर्वी डीजे. खरोखरच ज्या नंदूने मागच्या सामन्यामध्ये धुमाकूळ घातला होता तोच नंदू सस्त्यामध्ये बाद होतोय आणि नंदू यांची जागा बनवून करण्यासाठी मंगेश कोण येतोय? फलंदाजाचं नाव राकेश येतोय. नंदूचं काम राकेशला करावं लागेल की गणेश मानेरा यांना करावं लागेल बघायचं आहे कोण करते नंदूचं काम. तत्पूर्वी ओवळेकर आपल्या षटकात पुढचा चेंडू यावेळेला मिडॉनला उडवला जातोय आणि शाबासकी दिली जाते. झील घेतला जातोय रमा ठाकूर यांच्या मार्फत आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय. 2 चेंडूमध्ये लगातार 2 गडी बाद झालेत. मंगेश काय चाललंय नक्की? आणि धावसंख्या ती म्हणजे फक्त
7. नरेश, बघायचं गेलं तर अतिशय स्वतःच्या संघासाठी घातक अशी फलंदाजी करायला घेतलेली आहे. कारण लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. नंदू बाद झाल्यानंतर धावसंख्येचा फलक हलता ठेवायला पाहिजे होता वाघबीर संघाने, पण राकेश येत आहेत आणि राकेश सुद्धा आकाशात उंच भरारी घेऊन बाद होत आहेत. म्हणजे धावसंख्येचा फलक हलता न ठेवता बाद संख्येचा फलक हलता ठेवतायत वाघबीर संघ. मात्र मंगेश मागच्या सामन्यांमध्ये देखील या संघाची परिस्थिती अशीच होती आणि त्यानंतर नंदूने येऊन सगळ्यांना बंधू बनवलं होतं. तसंच गणेश मने यांना करावं लागेल, नंदूचं काम गणेशला करावं लागेल. तत्पूर्वी ओलेकर आपल्या शकटपुरता चेंडू, याला मात्र ऑन ड्राईव्ह केला जातो, एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावचा कॉल केला जातो, गणेश येतोय आणि मिसफील्ड केली जाते इथे रमा ठाकूर यांच्या मार्फत. 2 धाव देखील पूर्ण केल्या, 3री धाव देखील पूर्ण केली जाते किंवा काय ओएस 3 धावा देखील इथे पूर्ण केल्या जातात. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट इथे पूर्ण केलं जातं 2 फलंदाजांमार्फत आणि या 3 धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढून झाली, ती म्हणजे सरळ जाऊन पोहोचलेली आहे 10 वर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मंगेश 10 झालेली आहे आणि गडी बाद झाले ते म्हणजे 3, माफ कर 4. तर मंगेश काय सांगायचं तुला? असाच हा धावफलक त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या षटकात जर हलता ठेवला असता तर ही धावसंख्या मला वाटतं 10च्या जागेवर 15 किंवा 18 किंवा 20 झाली असती. पण आता सरासरी 5 धावा प्रति षटकामागे झालेल्या आहे. 5 धावा इथे होणं एवढी मोठी गोष्ट नाही, पण आता उरलेल्या 12 चेंडूमध्ये वाघबीर संघाला नक्कीच जास्तीत जास्त धावांची भर स्वतःच्या संघासाठी घालावी लागेल, जेणेकरून आज सेमीफायनल सामना त्यांना जिंकायचा असेल तर समोरच्या ओवळा संघावर धावसंख्या वाढवून नक्कीच दबाव द्यावा लागेल. धन्यवाद डीजे आणि न्यू गोल्डन मित्रमंडळ यांचे सुद्धा खूप खूप आभार. अतिशय चोख कामगिरी, थंड पाणी आणि मिलिंद येत आहेत 3रं षटक हाताळण्यासाठी. थंड पाण्याची व्यवस्था आणि अतिशय चांगलं असं नियोजन त्यांनी स्वतः राबवलेलं आहे. 3रं षटक मिलिंद यांचं आणि टोळला मिडविकेटला चंद्रशेखर ओलेकर आणि बाद. 5वा गडी बाद होतोय वाघबीर संघाचा. 3रं षटक मैदानात चालू असताना 5वा गडी बाद होतोय आणि धाव संख्या आहे फक्त फलंदाजाचं नाव कुंदन आलेले आहेत. कुंदन येतो स्ट्राईकला येऊन पोचले म्हणजे कुंदन येतोय. गोलंदाज मिलिंद आहे आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र आतमध्ये घुसून चेंडूला ऑन साईडला मारला गेला. 1 धाव पूर्ण केली जाते, 2री धाव देखील पूर्ण केली जाते. 3ऱ्या धावेचा कॉल आहे किंवा काय? गणेश मनेरा स्वतः स्ट्राईकला जाण्याचा प्रयत्न करतायत किंवा काय? इथे क्रॉस केला जातोय बाद किंवा काय? काय सर्कस चालू होते असं वाटलं, मात्र 3 धावा इथे पूर्ण केल्या जातात. याने 3 धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढून झाली, ती म्हणजे सरळ जाऊन पोहोचलेली आहे 13 धावसंख्येवर. आणि इथे रमा ठाकूर दादा देखील हसतायत की नक्की काय झालं तिथे. हेच होणार आहे कारण 40+ सामने आहेत, काही होऊ शकतं. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 13वर. यावेळा मात्र हिट विकेट. बघा रमादादांनी सांगितलेलं हेच होणार आहे आणि तेच नक्की होतंय. मंगेश काय चाललंय? रमादादांनी काय खिशात भूषण आणले का माहित नाही फायनलला जाण्यासाठी, पण
पण मंगेश हिट विकेट कोण झालं माहित आहे का तुला? अतिशय मोठा फलंदाज आहे आणि खरंच नंदू नंतर जर मोठा धक्का बसला असेल तर गणेश दादा यांच्यावर बसलेला आहे. अतिशय वाईट परिस्थिती मात्र वाघोळी संघाची झालेली आहे. कमी धावसंख्या जास्त गडी बाद आणि आता जात आहेत तानाजी यांना. आता किल्ला नक्कीच लढवावा लागेल. सिंहगड ताब्यात घ्यावा लागेल. बरोबर. सेमीफायनल जिंकायचे असेल तर त्यांना सिंहगड लढवावा लागेल. धारा तुरती पडता कामा नये. बरोबर आहे. कॉल केला जातोय रमा ठाकूर मार्फत की थांबायचं आहे, जास्त मोठे फटके खेळू नका. मात्र काय चाललंय मंगेश, वाघगिरी संघ काय करतोय? मागच्या सामन्यामध्ये असं वाटलं होतं की थोडं प्रेशर मध्ये खेळतोय, मात्र या घडीला नक्की त्यांना काय समोरच्या संघाला जिंकवायचं किंवा काय मंगेश? नाही, मला तरी वाटतं आता त्यांची स्ट्रॅटेजी अशी असेल की आता पंकज तिकडे आहे 35+, तो पॅव्हिलियन मध्ये बसलेला आहे. 6 गडी बाद झालेले आहेत. अजून 2 गडी बाद झाले तर तो नक्कीच मैदानावर उतरेल. डेड चेंडू केला जातोय सतीश मार्फत. स्ट्रॅटर्जी नक्की एक जरी षटक पंकज यांना मिळालं तर नक्कीच धावांचा रतीब घालतील. हे 3रं षटक मैदानात चालू आहे. श्वान पथक आलेल्या मैदानात. 3रं षटक मैदानात चालू असताना धावसंख्या फक्त 13 वर थांबलेल्या मंगेश. हे बघा पुढे येऊन स्वतःला बाद करून द्यायचा विचार आहे किंवा काय तानाजी यांचा? मात्र पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव नाही मोठं डेट केला जातो चेंडू. एक धाव मात्र इथे पूर्ण केली जातात. एक धाव संख्येनं संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचलेली आहे आणि या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही टाकायचा बाकी आहे. आणि 3 षटकाच्या समाप्तीच्या आधी किती धावसंख्या होईल याचा विचार करावा लागेल, कारण धावसंख्या फक्त 13 आहे, माफ करा 14 आहे. आणि या षटकातील शेवटचा चेंडू 14 धावा, कमी धावसंख्या म्हणावी लागेल. आणखी एक डॉट बॉल आहे किंवा काय? एक धाव पूर्ण केली जाते, पुन्हा एकदा डेड बॉल केला जातोय आणि एक धावसंख्या संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोचलेली आहे मंगेश. पंचांकडे चेंडू दिला असताना देखील दोन्ही फलंदाज धावताना दिसत आहेत मंगेश. नक्कीच तुम्हाला मी तेच म्हणालो की पंकज गोंधळे यांना आता मैदानात उतरवायचं आहे, म्हणून आता स्ट्रॅटेजी चालू झालेली आहे. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15 झाली आहे. 15 पंच डिसिजन देतील तिथे. कृपया पंच आहेत, आपण कोणीही काही डिसिजन देऊ नका. आणि मैदानामध्ये प्लीज मित्रा, जे पण तुमचं विचार असतील ते तुम्ही पंचांमार्फत कमिटी मेंबरशी भेटून मांडा. मात्र मैदानामध्ये कुणीही जाऊ नका, ही आमची नम्र विनंती आहे सर्वांना. मात्र पंच तिथे आहेत, जास्त वेळ गेला नाही पाहिजे, कारण खूप उशीर झालेला आहे आणि उशीर केला देखील. खेळताना देखील एक आगळावेगळा खेळ इथे संघांमार्फत दाखवला जातोय. दोन्ही संघ आणि तत्पूर्वी इथे 2 धावा पंचांमार्फत डिक्लेअर दिल्या जातात. तिथे 2 धावा पूर्ण केल्या आहेत म्हणून. आणि या 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या 16 धावसंख्येवर 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 16. आता मग किती षटके बाकी आहेत नरेश? आता शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. काय बोलतो? 6 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा काढाव्या लागतील. आता 16 धावसंख्या झालेली आहे, 6 गडी बाद झालेले आहेत. आता तानाजी पाटील यांनी धावसंख्या एकेरी किंवा दुहेरीच्या मागे लागता हाणामारी नक्कीच करावी लागेल, कारण आता जर 3 चेंडू मध्ये 3 गडी बाद झाले तर उरलेले 3 चेंडू पंकज गोंधळे यांना खेळायला मिळतील. 6 2च बाकी आहेत, पण 3 चेंडू मध्ये 3 झाले तर सतीश येत आहेत. तानाजी पाटील यांनी टोलवलं आहे मिडकोच्या दिशेने. बलवा अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा झालेल्या आहेत.
तिसऱ्या डावासाठी येतात की बघूया. आणि चेंडू मला वाटतं बाद होत आहेत. तानाजी धाव बाद होत आहेत. धाव संख्या झाली आहे 2 ने वाढून 18. आता तानाजी पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत. गणेश, पुन्हा एकदा गणेश. धन्यवाद धन्यवाद. खेळण्यासाठी तर गणेश येतोय. काय चाललंय नक्की? थांबायचं आहे. पंच आहेत तिथे. गोलंदाज सतीश, आपल्या षटकातील पुढचा चेंडू गणेश याच्यासाठी. स्ट्राईकला गणेश. बघायचं काय करतात त्या प्रसंगासाठी. यावेळेला मात्र पॉइंटला मानायचा प्रयत्न होता गणेशचा. पंच डॉट आहे. नक्की खेळ सेमीफायनलचा सामना की पहिला सामना असं काही विचार आता पडतोय मंगेश. आणि हा डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या थांबली होती 18 वर. काउंट बॉल आहे. आणखी एक म्हणजे 2 चेंडू अजून काउंट केले जातील. आता फक्त एक मिनिट डीजे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे सतीश यांच्या गोलंदाजीतून. फक्त 3 चेंडू. गणेश बाद होत आहेत आणि गणेश यांची जागा बनवून काढण्यासाठी येतात ते म्हणजे पंकज येत आहेत. 35+ 35 खेळाडू आहेत. याची नोंद घ्यायचे. घातक खेळाडू आहेत ते म्हणजे पंकज. त्यांचं आडनाव गोंधळे आहे मंगेश. गोंधळ घालू शकतात आणि ठाण्यामध्ये गोंधळ हे एरवी भरपूर होत असतात आणि गोंधळाशिवाय काही नाही असा ठाणा नाही आहे. तर बघायचं शेवटचे 3 चेंडू सतीश यांच्या गोलंदाजीत आणि शेवटचं षटक मैदानात चालू आहे. सतीश बघायचंय काय करतोय. गोंधळे, पंकज गोंधळे. सतीश, आपल्या षटकातील पुढचा चेंडू पंकज गोंधळेसाठी. यावेळा मात्र आतमध्ये घुसून सरळ उडवण्याचा प्रयत्न होता. मात्र पंचांच्या नुसार वाईटचा इशारा. पंच दाखवत आहेत की अवांतर चेंडू आहे म्हणून. आणि अवांतर धावसंख्या संघाची धावसंख्या सरळ जाऊन पोहोचली ती म्हणजे 19 वर. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत पंकज गोंधळे याच्या माहितीसाठी. आणि 3 चेंडू मध्ये लगातार 3 षटकार मारले तर बरेच काही होऊ शकतं मंगेश. मात्र ते करावं लागेल पंकजला. सतीश यावेळेला मात्र कव्हर मध्ये मारला गेलेला चेंडू झेल आहे. मात्र क्षेत्ररक्षक एखाद्या वेगळ्या प्रमाणे झेल घेण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. मात्र चेंडू जातो सरळ 4 धावसाठी. आणि या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचलेली आहे. मी म्हटलं होतं की पंकजला काहीतरी वेगळं करावं लागेल आपल्या संघासाठी. मात्र तीच करताना दिसतोय ती म्हणजे पंकज. चेंडू आहे का? चेंडू वरती गेला आणि आपण खालती राहिलेलो आहोत. बघायचं आहे पंकज गोंधळे पहिल्या चेंडूवरच 4 धावा त्यांच्या खात्यात जमा होत आहेत. या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या सरळ झाली 23 वर. प्रशांत चेंडू घ्यायचा, आणखी चेंडू पाहिजे असतील तर. मात्र झेल व्यवस्थित घेता आलेला नाहीये क्षेत्ररक्षकाला आणि त्याचकरिता 4 धावेसाठी चेंडू निघून गेलेला आहे. आणि 23 धावसंख्येवर धावसंख्या पोहोचली आहे ते म्हणजे यस सतीश. आता मात्र विचारत असतील ते कुठल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल पंकज गोंधळेला जेणेकरून कमीत कमी धावसंख्येमध्ये अडकता येईल पंकजला. सतीश यावेळेला मात्र ऑन साइडला विकेट केला गेलेला आहे आणि सरळ चेंडू जातो 6 धावेसाठी. मी म्हटलं होतं की पंकजला एक वेगळी फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. याने 6 धावसंख्येने संघाची धावसंख्या सरळ जाऊन पोहोचली ती म्हणजे 29 वर.
धन्यवाद विजय, धन्यवाद. खरोखर बिलांची नागिन निघाली, मात्र नागिन न लिखता नागोबा निघालेला आहे पंकज गोंधले, कारण 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठलेल्या आहेत. सतीश षटकातील शेवटचा चेंडू, काय चाललंय मित्रांनो, प्लीज पंचांनी, चला शेवटचा चेंडू आहे. सतीश दादा तुम्हाला सुद्धा 4 षटकं खेळायचे आहेत, कृपया विनंती करतो. मान्य आहे, चला. चला सतीश दादा, आपल्या षटकाचा पुढचा चेंडू पंकज याच्यासाठी. यावेळा मात्र चेंडूला उडवायचा होता, मात्र बॅट चेंडू निघून जातो. स्ट्रेट डाव, 1 धाव, 2 धावेचा कॉल, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 31 आणि 32 धावा कराव्या लागतील. चला वादविवाद जराही करायचा नाही, कारण आपलेच मित्र, आपलेच बंधू, सर्व सखा सोबते आहोत आपण आणि सर्व न करता 4 षटके तुम्हालाही खेळायचे आहेत. मंगेश, सतीश दादा धन्यवाद, धन्यवाद विजय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे गणेश मणिरा दादा आणि सर्वांना सांगण्यात येते, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांनी क्षेत्ररक्षण लावायला सांगायचं समोरच्या संघाला. 31 धावा करायच्यात. मंगेश काय वाटते, काय होईल 24 चेंडू मध्ये 31 धावा? नरेश, ही धावसंख्या आता सामना चुरशीला बनवणार. धावसंख्या जर कमी असती तर हा सामना एकदम निरस्त वाटला असता, त्याच्याची काय मजा नसती वाटली. पण आता नक्कीच हा सामना 32 धावसंख्या जिंकण्यासाठी आहे ओवा संघाला आणि हा निश्चितच सामना स्मरणीय होईल आणि अतिशय चांगल्या प्रकारे होईल असं मला वाटतं. आणि रमादा वेळ वाचवण्यासाठी स्वतः मैदानात धावत जात आहेत लवकरात लवकर सामना खेळण्यासाठी, कारण त्यांना चेंडू नंतर दिसणार नाही. चोवीस चेंडू 32 धावा. प्रार्थना केली जाते, प्रे केले जाते, देवाचं नाव घेतलं जातं. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण 4 षटके टाकायचे आहेत. फलंदाजाचं नाव आणि गोलंदाजाचं नाव फटाफट सांगून टाकायचं आहे. तानाजी पाटील पहिले षटक घेऊन येत आहेत आणि दुसरा फलंदाज आहे, नाव सांगायचं जरा. ज्ञानेश्वर. धन्यवाद. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावलं तर समोरचा संघ 4 षटके व्यवस्थित खेळू शकतो. तर 32 धावा करायच्या आहेत मंगेश, आणि 32 धावा तुम्हाला अंधारामध्ये तुम्ही करू शकत नाही. प्रत्येक षटकामागे 8 धावा तुम्हाला करायच्या आहेत मंगेश. नरेश, तसं बघितलं तर प्रति षटकामागे 6 चेंडूमध्ये 6 धावा धावून निघू शकतात आणि सरासरी 8 धावांची सामन्याला सुरुवात करतोय. बॉलर चेंज होतोय. डॉक्टर येत आहेत टाकी, ज्ञानेश्वर डाकी. रमादास स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला ज्ञानेश्वर आहेत आणि गोलंदाज सुद्धा ज्ञानेश्वर आहेत. चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेने. 1 धाव पळून पूर्ण केली जाते. खातं खोललं जातं ओळा संघाचं 1 धावसंख्येने. थर्ड मॅनच्या दिशेने गेला चेंडू. प्रति षटकामागे 8 धावसंख्या आहे. धावसंख्या करताना षटकारच मारला पाहिजे अशी काय आता गरज नाही. मंगेश बरोबर सांगतोस, मात्र 32 धावा प्रत्येक चेंडूमध्ये 1 धाव गेली तरीही संघ जिंकू शकतो. मात्र तितकी चांगली गोलंदाजी करावी लागेल ज्ञानेश्वर डाकी यांना. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकावे लागतील. ज्ञानेश्वर डाकी आपल्या षटकातील पुढचा चेंडू या साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मग चेंडू बॅटची कड घेऊन 1 धावेसाठी जातो. 1 धाव पूर्ण केली जाते. या 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढवून होते ती म्हणजे 2. संघ पोचतो 2 धावसंख्येवर आणि 32 धावा करायच्या आहेत. आता मात्र 2 धावा जर त्यातून वजा केल्या तर 30 धावा करायच्या आहेत मंगेश. मात्र अंधार होत चाललेला आहे, तेही देखील समोरच्या संघाला बघावं लागेल. नक्कीच नरेश, अंधाराचा फायदा दोन्ही संघांना असेल. मात्र घाई करावी लागेल. यावेळेला मात्र पॉइंट मध्ये चेंडूला मारलं जातंय. चेंडू सरळ निघून जात आहे
आउट ऑफ द पार्ट. सर 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 चौकार. 4 धावा. मात्र आज जे झालं ते उद्या बिलकुल चालणार नाही. पूर्णपणे स्ट्रिक्टली नियम इथे लागू केले जातील सर्वांसाठी आणि घाई करावी लागेल कारण अतिरिक्त सामना देखील उद्याच्या दिवशी खेळावा लागेल. तत्पूर्वी एक धाव इथे पूर्ण केली जाते मला वाटतं. आणि धावसंख्या झालेली आहे 7. उद्या आजच्या सामन्यांची परिस्थिती पाहता जो वेळ वाया घालवला गेला म्हणून आम्हाला शेवटचा सामना सुद्धा 5 षटकांचा खेळवायचा होता. तर उद्या मला वाटतं कठोर नियम राबवावे लागतील. ते नियम आमच्या संघाला सुद्धा लागू असतील, आर के मोरा संघाला आणि सर्व संघांना लागू करू आम्ही आणि ते स्ट्रिक्टली करू. कठोर नियम म्हणजे काय मग एक्झॅक्टली? तुला काय बेडा वगैरे टाकायचं की काय समोरच्या संघाला? नाही नरेश, तत्पूर्वी हा निर्धाव जातो चेंडू. 7 धावसंख्या झालेले आहे. बेड्या ठोकायच्या नाहीत पण ते नियमामध्ये बांधून आणि वेळेमध्ये त्यांना नक्कीच वेळेचं बंधन असेल आणि वेळेमध्ये जखडूनच त्यांना ते खेळावं लागेल. लवकरात लवकर सामने संपवावे लागतील कारण उद्या अतिरिक्त एक सामना फायनलचा खेळवायचा आहे. बरोबर मंगेश. तत्पूर्वी यावेळेला गोलंदाज एक लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला मारला जातो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल होता रमा ठाकूरचा मात्र रोखलं जातं. या एक धावसंख्येनं संघाची धावसंख्या वाढवून झाली होती म्हणजे 8 आणि पहिलं षटक संपते मंगेश. 8 धावा इथे आलेल्या आहेत. मी तेच म्हणालो नरेश, चौकार नसता आला तर 4 किंवा 5 आले असते पण 8 आलेले आहेत. सरासरी मेंटेन आहे. हा सामना निश्चितच अतिशय चुरशीचा होणार आणि मनाला एकदम मजा देऊन जाणार. मंगेश, मी फक्त तुला एक सजेशन देतोय की उद्या ज्याप्रमाणे तू म्हटलंस की आम्ही कठोर निर्णय घेणार आहोत तर मॅक्झिमम मी तर म्हणेल की प्रत्येक टीमला आपण 5 ओव्हर हाताळण्यासाठी 30 मिनिटाचा आपण अवधी देऊया. माझ्या मते मी फक्त तुला एक सांगतोय ते नियम राबवायचे की नाही राबवायचे हे तुमच्यावर आहेत. 30 मिनिटाचा अवधी देऊया. 27 मिनिटात जर 4 षटकं क्लिअर झाली नाहीत तर तुम्हाला आणखीन एक खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल. असं काय नियम ठेव. ती धावसंख्येची पेनल्टी वगैरे असं ठेवू नको. जर 27 मिनिटात 4 षटकं क्लिअर झाली नाही तर तुमचा एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये येईल. नक्कीच बरं, त्याच्याबाबत विचार करू आणि सकाळीच तो आम्ही जाहीर करू निर्णय. नंदू येतात दुसरं षटक घेऊन ज्ञानेश्वर यांच्यासाठी. बरोबर. ज्याने मागच्या सामन्यामध्ये फोडला होता चेंडू तोच येतो नंदू. आता मात्र ऑनसाइडला बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो मिडॉनला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल आहे मात्र थांबवलं जातो. रमा ठाकूर यांचा काय विचार आहे मात्र त्यांना माहित आहे प्रत्येक षटकाला फक्त 8 धावा काढायच्यात. मात्र नंदू मती चषकामध्ये धुमाकूळ घातला होता या गोलंदाजाचा. एक सामना जो आपल्या हातून निसटून गेला होता, जो गेला होता आपल्या हातून सामना, जो मागचा काल परवाचा सामना होता मैत्री चषकामध्ये, तो खेचून आणला होता याच गोलंदाजानं, याच नंदूनं. मंगेश पुन्हा एकदा नंदू आपल्या षटकातील पुढचा चेंडू या मात्र कव्हरी जनमध्ये मारला जातो. एकदा पूर्ण केली जाते रमा ठाकूर यांच्या मार्फत. दुसरी धावेचा कॉल, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि या 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती म्हणजे 11. नरेश, रमा ठाकूर यांची धावबाची विकेट मिळू नये अशीच त्यांची इच्छा आहे. कोणाची? रमा ठाकूर यांची स्वतःची. अच्छा, वैयक्तिक इच्छा देव पण पूर्ण करत नाही मंगेश. मिळूच नाही कारण तो टेक्निकल साऊंड बॅट्समन आहे, अतिशय चांगला आहे, प्रत्येक चेंडू बॅटवर घेऊन खेळणारा माणूस आहे. बघा चेंडू निर्धाव त्याच्याकडून जाणार नाही. नाहीये पंच सांगतायत की ती बाद नाही. पोचलेला आहे संघ. थर्ड अंपायर इथे नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे मित्रांनो, तो तुमच्या सर्वांसाठी आहे. मात्र जास्त उशीर करता कामाने निर्णय एक वेळा पंच दिल्यानंतर तुम्ही तिथे वादविवाद किंवा पंचांशी बोलणं टाळून जर तुम्ही गोलंदाजीवर गेलं तर जास्त बरं होईल. कारण अंधार उशीर आणि अंधार दोन्ही इथे होत आहेत. तर या 2 धावसंख्या मंगेश किती धावा झाल्या संघाच्या? 13 धावा झालेल्या आहेत. तर नंदू आपल्या षटकाचे पुढचा चेंडू रमा ठाकूर यांच्यासाठी. बघायचं काय करतायत नंदू. यावेळेला मात्र पॉइंटला मारायचा होता. चेंडू कव्हर मध्ये गेला. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावीचा कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. काय क्षेत्ररक्षण चालू आहे, काय करायला पाहिजे आणि काय होते समोरच्या संघाकडून मंगेश?
मी तुला तेच म्हणालो, धावा या षटकाराने येणार नाहीयेत आता नरेश. एकेरी दुहेरी याच धावा येणार आहेत आणि रमा ठाकूर याच्या सगळा फलंदाज तिकडे उभा राहिला विकेटवर, तर एकेरी दुहेरी धावा प्रत्येक चेंडू मागे घेईल आणि समोरच्या संघाचं खच्चीकरण करेल एवढं नक्की. मंगेश 15 धावा इथे झाल्यात, अजून ही 17 धावीची गरज आहे. तर चेंडू किती शिल्लक आहेत? 14 चेंडू शिल्लक आहे. 14. मी नरेश आता सामना जवळ येत चाललाय, ओवळा संघाच्या खात्याच्या बाजूने वळतोय असं मला वाटायला लागलंय. मात्र जोपर्यंत मंगेश तिथे रमा ठाकूर आहे तोपर्यंत बघा एक धाव घेतली जाते, दुसरी धावचा कॉल केला जातो, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते इथे आणि 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या चला पंच किती धावा? 2 धावा झाल्यात. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या सरळ पोचली ती म्हणजे 17. आता मात्र खतरा येतो म्हणजे समोरच्या संघाला, कारण 32 धावा इथे करायच्या आहेत आणि त्या धावेतून 17 धावा इथे एक्झॅक्टली झाल्या आहेत. म्हणजे काय खेळ चालू आहे रमा ठाकूर यांचा. नंदू आपल्या षटकातील पुढचा चेंडू रमा ठाकूर यांच्यासाठी. आता मात्र उडवलेला चेंडू 4 धावेसाठी. चेंडू परार होतोय, सरसर जातोय आणि 4 धावा. डीजे आणि पाणी घेऊन या, कृपया पाणी घेऊन या. न्यू गोल्डन मित्र मंडळ. धन्यवाद. डीजे धन्यवाद. आणि ज्या नंदून मैत्री चषकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती त्याच नंतर 1 मिनिट थांबवतोय. रमा ठाकूर किती वय आहे? थांब ज्ञानेश्वर. आणि रमा ओके स्टार्ट गेम. नरेश मी तुला म्हणालो तर रमा ठाकूर हा स्वतः धावबाद नाही होणार, कारण तो प्रत्येक चेंडू बॅटर घेऊन खेळतोय आणि चौफेर खेळतोय. त्याचा रमादाचा खेळच तसा आहे. तू कुठच्याही स्क्वेअर कट असो, थर्ड मॅन असो, फाईन लेग असो, कुठच्याही मैदानात चौफेर खेळणारा फलंदाज आहे आणि त्याचीच आता गरज आहे ओळा संघाला. प्रयत्न मनेर येतात आणि त्यांना आता जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मंगेश 21 धावा झालेत आणि 32 धावा जिंकण्यासाठी आलेल्या आहेत. आता फक्त 11 धावेची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 12. आता श्वानाच्या एक बॅटने मारली तरी चालेल. नको मित्रा, लाईव्ह आहे. काही त्याला जरा बाजूला काही पैशाचं पेमेंट तुम्हाला करावं लागेल अगर तुम्ही ते मुख्य जनावराला फटके दिले. आणि काय खेळ खेळतायत रमा ठाकूर आज. एरवी अशी फलंदाजी मी त्यांची वारंवार पाहिली नव्हती मंगेश. मात्र आज सेमीफायनल सामन्यामध्ये त्यांना माहित आहे की महत्वाचा सामना आहे आणि सामना मलाच खेळून जिंकून द्यायचा असं त्यांनी एक प्रण घेतलेला आहे. नरेश रमा ठाकूर यांनी 8 चेंडू 16 धावा काढलेल्या आहेत. प्रति चेंडू मागे 2 धावा. अतिशय चांगली फलंदाजी. आणि गोलंदाजीसाठी कोण आलेला प्रयत्न एवढ्या मोठा मिडॉनला उडवला जातोय आणि चंद्रशेखर ओळेकर बाद. फलंदाजामध्ये फरक आहे. चंद्रशेखर आले आणि षटकार मारण्याच्या नादात बाद झाले. चेंडू निर्धार गेला, गडी बाद झाला आणि मिलिंद आलेले आहेत. मला वाटतं मिलिंद पाटील आलेले आहेत चंद्रशेखर यांची जागा भरून काढण्यासाठी. चंद्रशेखर ओळेकर 0 धावसंख्येवर बाद झाले. सिंगल डबलने ज्या धावा रमा ठाकूर यांनी गोळा केल्या त्या षटकार चौकाराने गोळा करण्याच्या प्रयत्नात चंद्रशेखर ओळेकर बाद झाले. 11 चेंडू 11 धावा.
आता तितकी चांगली गोलंदाजी करावी लागेल प्रयत्न. या मात्र चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल प्रयत्न यांच्या मार्फत प्रयत्न करतायत, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत मंगेश. मात्र तितकी चांगली फलंदाजी देखील समोरच्या फलंदाजाला करावं लागेल मिलिंदला. कारण आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. जेवढे चेंडू निर्धाव तेवढा संघ त्यांचा फायनल मध्ये जाण्यासाठी पुढे जाईल. मात्र त्यांना तर धोका आहे, तो म्हणजे एक धोका कोणाचा मंगेश, तर रमा ठाकूर यांचा. या घडीला आणखी एक डॉट बॉल बाद होतात ते म्हणजे मिलिंद पाटील. दरम्यान DJ धन्यवाद DJ धन्यवाद. 9 चेंडू मध्ये 11 धावेची गरज आहे अजूनही. आणि खेळण्यासाठी कोण येत आहे? सतीश. नरेश 11 चेंडू मध्ये 11 धावांची गरज होती, 12 चेंडू मध्ये 11 धावांची गरज होती आणि आता धावसंख्या पाहिजेत 9 चेंडू मध्ये 11. आणि नॉन स्ट्राईकला तिथे रमा ठाकूर नॉन स्ट्राईकला येऊन उभे राहिले आहेत. हा त्यांचा स्टॅमिना कव्हर होतोय, 3 चेंडू स्टॅमिना कव्हर झाला असेल. आणि स्ट्राईकचे फलंदाज फक्त बाद होताना दिसत आहेत मंगेश, आणि चेंडू निर्धाव जात आहेत. आणि मात्र इथे जो सतीश जो फलंदाज आलेला आहे तो एकदम घातक फलंदाज आहे. रात्र असू दे दिवस असू दे कुठल्याही प्रकारचा वादळ वाऱ्याचा काही त्याला एक फरक पडत नाही मंगेश. तो सतीश आलेला आहे आता स्ट्राईकला. आणि नॉन स्ट्राईकला ते म्हणजे रमा ठाकूर. बघायचा गोलंदाज प्रयत्न आपल्या षटकातील पुढचा चेंडू. या घडीला मात्र एक ब्रेक डिलिव्हरी होती, निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या आहे ती म्हणजे 21. अजूनही 11 धावेची गरज आहे. 8 चेंडू. चेंडू शिल्लक आहेत 8. 4 चेंडू निर्धाव नरेश मागील आणि त्याच्यात 2 गडी बाद. नक्की काय करायचा प्रयत्न करतायत, मग तितकी चांगली गोलंदाजी करताना दिसतात. आता मात्र मी थोडस गोलंदाजाचं चांगले काही शब्द बोलल्यानंतर लगेचच गोलंदाज वेगळे करण्याचा प्रयत्न. पंच दाखवतात की अवांतर वाईटचा इशारा. या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती म्हणजे 23 माफ करा 23 धावा झाल्या आहेत. 8 चेंडू आणि 9 धावा. अवांतर धावसंख्येची 2 धावसंख्येची भर घातली जाते. काही न करता फुकटच्या 2 धावा मिळाल्या. 4 चेंडू टाकले होते निर्धाव एक प्रकारे, त्याच्यात 2 धावा फुकट मिळालेल्या आहेत ओळा संघाला. आणि आता मात्र स्ट्राईकला मंगेश कोण येते? रमा ठाकूर ज्या फलंदाजांना हैराण करून सोडलेल्या समोरच्या संघाला. मात्र पहिले प्रयत्न सोडणार आहेत. या गेल्या पुन्हा एकदा लेग ब्रेक डिलिव्हरी आहे आणि नंदूला माहित आहे की चेंडू पकडावे लागतील. चेंडू सोडला तर 1 धाव मात्र पकडतोय तो म्हणजे नंदू. आता मात्र 7 चेंडू आणि 9 धावा. मग प्रयत्नाच्या गोलंदाजीबद्दल तुला काय म्हणायचं आहे? प्रयत्नाने 100% चांगले प्रयत्न केलेले आहेत स्वतःच्या संघासाठी आणि स्वतःच्या गोलंदाजीवर सुद्धा न्याय दिलेला आहे. शेवटचा चेंडू प्रयत्न यावेळेला मात्र पॉइंटला चेंडूला मारलं जात आहे. 1 धाव पूर्ण केली गेलेली आहे. दुसऱ्या धावीचा कॉल आहे किंवा काय मात्र माहित आहे दोन्ही फलंदाजाला माहित आहे की आपण बाद होता कामा नाही आहे, कारण अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये धावा पाहिजेत ते म्हणजे एक्झॅक्टली 8. दरम्यान क्षेत्ररक्षण लांबवायचं आहे. कृपया रात्र झालेली आहे. 6 चेंडू 8 धावा. DJ पाहिजे. विकेट वाघबीळ संघाच्या 8 विकेट गेलेल्या आहेत आणि ओवळा संघाच्या 3 विकेट गेलेल्या आहेत. 7 धावा काढल्या तरी ओवळा संघ जिंकू शकतो. 6 धावा माफ करा 6 चेंडू 8 धावा आणि 7 काढल्या आणि 7 काढल्या तरीही चालतील. आणि सामना सुरू करायचा. कृपया गणेशदादा सांगतो कृपया सामना सुरू करायचा आहे. तुम्हाला सुद्धा चेंडू दिसणार नाही एवढं लक्षात ठेवा. क्षेत्ररक्षकाचा चेंडू दिसणार नाही. आम्ही इकडे रोज खेळतो. क्षेत्ररक्षकाला तर चेंडू दिसणार नाही. मात्र रमा ठाकूर खूप हुशारीने खेळणार आहे, कारण त्याला माहित आहे, त्याला एक अंदाज आलेला आहे की या खेळपट्टीवर कुठल्या प्रकारची फलंदाजी करायला पाहिजे मंगेश. आणि आता वातावरण पण तसंच आहे नरेश. चेंडू काय षटकाराच्या उभारी बाहेर जाणार नाहीत. आणि आम्ही आमच्या RK मोरवा संघाच्या माध्यमातून राई जेमजॉन राई आणि एक्सर AB यांना सांगू इच्छितो की सकाळी 10च्या अगोदर इथे उपस्थित राहा. प्रत्येकी सामना 5 षटकांचा खेळायचा आम्हाला. तत्पूर्वी कुंदन यावेळा मात्र लेग ब्रेक डिलिव्हरी होती. बॅटची कड घेऊन चेंडू
मागे निघून गेलेला आहे. एक धाव पूर्ण केली जाते आणि या एक धाव संघाची धावसंख्या जेम्स बॉन्ड राही आणि एकसोबत संघाने 9:30 वाजता इकडे हजर व्हायचं आहे. आमच्या संघाने सगळ्यांना सांगितलं, सर्वांना विनंती केली आहे दोन्ही संघांना, कृपया 9:30 वाजता इकडे हजर राहा. 5 चेंडू 7 धावा, 6 काढल्या तरीही चालतील. या षटकातील अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. सतीशला माहित आहे, रमा ठाकूर यांना देखील माहित आहे काय करायचं. यावेळेला मात्र कव्हर मध्ये मारला गेलेला आहे. एक धाव पूर्ण केली जाते आणि या एक धावसंख्येनं संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचलेली आहे. 4 चेंडू आणि 6 धावा, 5 काढल्या तरीही चालतील. रमा ठाकूर काय मंगेश, तू काय कान मंत्र दिलंस रमा ठाकूर दादाला की जेणेकरून शेवटपर्यंत किल्ला लढवताना दिसतायत. तिथे ऑरेंज कलरची टी शर्ट आणि किल्ला लढवतायत रमा ठाकूर. बघायचं काय होतंय. यावेळेला मात्र चांगला चेंडू होता, मात्र तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढतायत ते म्हणजे रमा ठाकूर. आणखी एक धाव त्यांच्या खात्यामध्ये आणि संघाच्या खात्यामध्ये आणि संघाची धावसंख्या किती होते 27. चेंडू शिल्लक आहेत 3 आणि धावा पाहिजेत एक्झॅक्टली 5. 4 काढल्या तरीही चालतील. विकेटच्या बेनिफिटवर इथे जिंकेल समोरचा संघ. मात्र जर तरच्या गोष्ट आहेत. गोलंदाज यावेळेला मात्र मोठा फटका आहे आणि या साईडला बिगिट केला जातो सतीशाच्या मार्फत आणि 6 धावेनं संघ सरळ जाऊन पोचले. तो म्हणजे फायनल मध्ये गुड शॉट सतीश. डीजे बंद करा. डीजे कृपया जे संघाचे खेळाडू आरके मोरे संघाचे आणि खुर्च्या एकत्र करायच्या आहेत आणि पॅव्हिलियन मध्ये घेऊन यायच्या आहेत. विनंती करतो सर्व खेळाडूंना आरके मोरा संघाच्या खुर्च्या एकत्र करायच्या आहेत आणि पाण्याच्या बॉटल्स आहेत जे डब्यात पाण्याचे आणि त्याच्यासोबत ग्लास आहेत ते घेऊन यायचे आहेत. कृपया सगळ्यांना विनंती करतोय, आरके मोरा संघाच्या खेळाडूंना विनंती करतोय. धन्यवाद सर्व आलेल्या क्रीडा रसिकांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. कारण कुठलाही कार्यक्रम म्हटलं आणि कुठलीही स्पर्धा म्हटली मित्रांनो तर प्रेक्षकांशिवाय त्या स्पर्धेला शोभा येत नाहीये. तर जे प्रेक्षक या ठिकाणी दाखल झाले होते त्या सर्व प्रेक्षकांचं आरके क्रीडा मंडळाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय आणि वळतोय मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. मॅन ऑफ द मॅच मिस्टर रमा ठाकूर. आणि वाघबील टीम गणेश मनेरा आपण नंबर 3चं पारितोषिक या ठिकाणी देतोय आपण. तर तुम्ही येता का उद्या याल का वाघबील टीम जर उद्या येत असेल